हॅलो, गुड मॉर्निंग ताईंनो. सर्वांना शुभ सकाळ. तर मी आज इथे करणार आहे भेंडीची भाजी. आणि सोमवार म्हटलं की मुलांच्या टिफिनला काय द्यायचं, मुलांना काय आवडतं, त्यांच्या आवडीनिवडी वगैरे बघाव्या लागतात. तर माझ्या मुलाला भेंडी आवडते, तर त्यामुळे मी इथे भेंडी बनवते. तर माझा कॅमेरा इथं ऑफ झालेला, तर त्यामुळे आता मी अगोदर लसूण टाकलेला आणि लसूण टाकला की थोडंसं टेस्ट येते. त्यामुळे लसूण, कांदा आणि मिरची इथं जरा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्या अगोदर भेंडी थोडीशी फ्राय करून घ्यायची, म्हणजे जे चिकटपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे अगोदर भेंडी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे मी. आणि ते कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे आपल्या भेंडीला अजून टेस्ट वाढते. कांदा व्यवस्थित भाजला की मग त्यानंतर मग टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कोणाकोणाला शक्यतो भेंडीच्या भाजीमध्ये नाही आवडत टॅमॅटो, पण टॅमॅटोने छान टेस्ट येते. तर व्यवस्थित इथे टॅमॅटो भाजून घ्यायचा आहे. आणि लहान मुलांना शक्यतो भेंडीची भाजी आवडते, म्हणून मी आज इथे भेंडीची भाजी बनवते. म्हणजे टिफिनला काही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित मुले आवडीने खातात. तर व्यवस्थित इथे भाजी परतवून घ्यायची आहे. आणि थोडंसं मीठ टाकलं की कांदा अजून मऊ व्यवस्थित भाजला जातो. त्यामुळे इथे मी थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित परतवून घेते. कांदा थोडासा लालसर व्यवस्थित भाजला, व्यवस्थित मऊ झाला की मग भेंडीमध्ये छान मिक्स होतो. थोडंसं मध्ये आधी आलटून पलटून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान. कांदा व्यवस्थित तेलामध्ये बारीक झाला पाहिजे. मग त्यानंतर मी हळद टाकते. हळद टाकली की थोडं छान परतून घ्यायचे. आणि कधी थोडंसं कांदा परतताना हळद टाकली की कुठल्याही भाजीला अजून छान टेस्ट वाढते. त्यामुळे हळद शक्यतो परतवून घ्यायची थोडीशी कांदा तेलामध्ये वगैरे. 1-2 वेळा छान आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचं. भेंडी चिकट न होण्यासाठी पहिल्यांदा भेंडी अवश्य फ्राय करून बघा, नक्की छान आवडते, चिकटपणा येणार नाही. त्यामुळे थोडीशी पहिली भेंडी भाजून घ्यायची. तर मी इथं भाजलेली भेंडी टाकते. भाजली की मग त्याचा चिकटपणा कमी होतो. त्यामुळे अवश्य भेंडी भाजून घ्या. व्यवस्थित इथे भाजून घेतलेली भेंडी मी आता टाकते. व्यवस्थित परतवून घ्यायचे. ते झाकण न ठेवता परतवून घ्यायचं आहे. झाकण बिलकुलही नाही ठेवायचं आहे, कारण भेंडी ऑलरेडी आपण परतवून घेतलेली आहे. त्याचसोबत मी लगेच कणिक मळायला घेतले. सकाळी सकाळी मुलांचं टिफिन वगैरे असतो, त्यामुळे भरपूर घाई होते. त्यामुळे एक साईडला भेंडीची भाजी करत लगेच मी एक हातासरशी लगेच कणिकी मळून घेतलेली आहे. दोन्हीकडे पटापट कामं उरकली जातात. मध्ये आधी थोडीशी भेंडी परतवून घ्यायची. झाकण न ठेवता हलवून व्यवस्थित घ्यायचे. सकाळी सकाळी टिफिन वगैरे म्हटलं की घाई गडबड चालू असते, त्यामुळे पटापट सगळ्या गोष्टी आवराव्या लागतात. कणिक मळेपर्यंत इकडं भेंडी आपली व्यवस्थित झालेली आहे. अगदी व्यवस्थित सुकी दिसते, कुठेही तिला चिकटपणा बिलकुलही दिसत नाही आहे. कांदा भरपूर टाकायचा, त्यामुळे अजून छान टेस्ट वाढते. बघा, अगदी सुटसुटीत भेंडी झालेली आहे. गॅस बंद करते. त्याचबरोबर मी लगेच चपाती करते. बऱ्याच ताईंची चपाती करण्याची पद्धत अगदी वेगवेगळी असते, तर मी माझी पद्धत इथे दाखवते.
सगळ्याजणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि मी आपली नेहमीची साधी सिंपल घडी करून वगैरे तेल लावून व्यवस्थित घडी वगैरे करून चपाती करते मी. बऱ्याच जणांचे व्यवस्थित चपाती करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी कोणाची फुगली जात नाही चपाती. म्हणजे शक्यतो पद्धती सर्वांच्या वेगवेगळ्या असतात. सकाळी घाई गडबडीमध्ये ह्या सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. मुलांचं टिफिन वगैरे म्हटलं की चपाती वगैरे व्यवस्थित सगळं द्यावं लागतं आणि मुलं आवडीनेही खातात. इथे बघू शकता की चपातीला कसे बबल्स फुटलेले आहेत. व्यवस्थित अशी चपाती शेकून घ्यायची थोडंसं तेल लावून. चपाती अगदी मऊसूत छान होते. अशा प्रकारे चपाती ताईंना एकदा नक्की करून बघा. अशाच प्रकारे मी सर्व चपात्या इथे करून घेतलेल्या आहेत. सकाळी घाई असते त्यामुळे मी काही एवढं सगळं दाखवलेलं नाही. इथे माझ्या सर्व चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी माझ्या मुलासाठी नाश्ता तयार केलेला आहे. तर मी आता त्याला नाश्ता देते. तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा भेंडी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब